कार्य हिरो सारखा दिसतोय म्हणते, पण एक गोष्ट आहे, तो चिकन बिकन खात नाही, बुरा खाते म्हणते बायलरचा, म्हणून पूर्ण वारल्या सलमान दिसते. म्हातारे बोवा, हे मी कधी म्हटले होते? तू त्या आधी आदल्याशी सांगत नव्हती का? मग मला कसं आठवत नाही? पाय ना साजरी आठवलं होतं. आला का याद? सांगितली होती का? याची रूप आहे, बापू खोटं नाही बोललं. तुझा बापू कधीच खोटा नाही बोलत कोणत्याच गोष्टीत. त्याच्यापेक्षा पोरगा कधी खोटा नाही बोलत. आणि काय हो, तुम्हाला काही काम धंदा नाही? जेव्हा बघावा तेव्हा जिथं जाते तिथंच भेटता. कुठं भेटू मग? कुठंच नको बेटा. वा 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 वा, मस्त व रुपये, मस्त मस्त सायलेंट मध्ये मार मारतेस. मी का म्हणतो, आता त्याला एक वेळ देऊन देशील तर का झिजून जाईल का? काय देऊ त्याले? काय देऊ म्हणजे? हा, काहीतरी देऊन दे. लग्नाला होकार म्हणत आहे बापू, लग्नाला होकार. हा. कार्या ये इकडे. अरे मी तुला एक सांगू का, मी तुझ्याशी लग्न केलं असतं, पण ना मी एका मुलावर खूप प्रेम करते. बापरे, मेरे बच्चे को धोका, याचा हलक्यात जमीन म्हणलो कोचकवूनच दिली. म्हातार बोवा, तुमच्या मुलासाठी पण पाऊल देही नाही खाली. भेटू तर देतो पाऊल. कार्या माणसासाठी काहीच पाहा लागेल. बरं पाय मग रुपये चल का बापू, पाहिजे म्हणते का पाहिजे. या माऊलीचं ना असंच असते. मला पहिल्यांदा बोलवते, किती वेळची मी वाट बघते, पण अजून याचा पत्ताच नाही. ज्याच्यावर प्रेम करते, पण ते कोणत्या याच्यावर आहे हे कधी मला कळतच नाही. आणि कधी हे पाहावं, स्वतः यायचं उशिराच. एवढी वाट बघते, याला काही कामच नाही बा. कोण वाट बघतोय, कोण काय बघतोय, याला काही त्याच्यामध्ये घेणं देणं नाही. अरे अपनी भी क्या जिंदगी है, ना बाप ना भैया, अरे ना अपने को पालने वाली मैया. अख्खं आयुष्य मंदिराच्या बाऱ्यामध्ये काढलं, ज्याला आयुष्याचा वेदच नाही, त्याला कुठून आलं का प्रेम? सांग ना. हा, माऊली, अरे परमेश्वरावर श्रद्धा ठेव. तुझ्या आईच्या प्रत्रातून तू जन्म घेतलायस ना, ती खूपच महान असेल रे. अरे कदाचित परिस्थितीच त्यावेळी तशी असेल. म्हणून काय झालं? सांग ना रुपा, म्हणून काय झालं? बघा शेवटी कुणाची तरी नाजात औलाद म्हणून ओळखलं जातं ना, म्हणूनच तर असं रस्त्यावर फेकलं गेलं मला. अरे तुला फेकलं नाही माऊली, मंदिरातच ठेवलं ना, ते फेकलं नाही झालं. आणि माऊली, मी तुला एक विचारू, अरे तू स्वतःला जसं किती दिवस पोचशील? अरे बालपणापासून तर रूपाने तुझ्याच नावाचं जप केलंय. प्रेम प्रेम प्रेम, अगं खरं तर प्रेम नावाचा तितकारा वाटतोय काय मला? प्रेम नावाचा तितकारा वाटतोय. खरंच रुपा मला माफ कर, पण आजपर्यंत कुणी मला प्रेमाने कुडवडला नाही. प्रेमाची महती काय असते हे मला कसं कळेल ग? काय आहे रुपा? तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी तर तुझ्यावर जीवापाड प्रेम करते ना, मग त्या भावनेचा थोडासा तरी विचार कर. खरंच रुपा, अगं खरंच मी तुझ्या या डोळ्यामध्ये हरवून गेलो ग. अगं मला तुझा राग नाही आहे, पण माझ्या स्वतःचा जगण्याचा तितकारा वाटतोय ग. अगं माझं जीवन असं बेचिराग, अगं रस्त्यावर जीवन काढतोय मी. त्या मंदिराच्या पायरीशी जीवन जातंय माझं. मग काय करू रुपा?
अगं तुझ्यासोबत लग्न केलं तर तुला ठेवीन कुठं? आणि तू जर माझ्यासोबत कुठल्याही परिस्थितीत जर राहायला तयार असशील तरच मी तुला होकार देईन. अरे माऊली, तू कसंही ठेव, कुठेही ठेव, मला काही दिक्कत नाही. आणि वेड्या, अरे हेच तर प्रेम आहे. आणखी काय पाहिजे प्रेमात? अरे सकाळी टाकून दिलं म्हणून काय झालं? मी आहे ना, आयुष्यभर तुझ्या प्रेमाची सावली म्हणून राहील. खरंच अगं रूपा, मला हेच तुझ्याकडून अपेक्षित आहे. खरंच अगं तुझं जीवन माझ्यात गुंतलंय ते कसं माहिती, अगदी धाग्यासारखं. होय. जीव गुंतला तुझ्यात धाग्यासारखा, जीव गुंतला तुझ्यात धाग्यासारखा, जीव गुंतला तुझ्यात धाग्यासारखा. गंध लागला सखे मोगऱ्यासारखा, गंध लागला सखे मोगऱ्यासारखा, जीव गुंतला तुझ्यात धाग्यासारखा, जीव गुंतला तुझ्यात धाग्यासारखा.
आयुष्यभर अशीच साथ देत राहशील? हो माऊली, आयुष्यभर अशीच साथ देईन मी तुला. बरं